ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगी राजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्निशमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभर अवधूताय नमः, ओम माया मुक्त अवधूताय नमः, ओम माया युक्त अवधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमललोचनाय नमः। अध्याय 37। श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी श्री गुरु सांगती विस्तारेसी काय निरूपिले यानंतर ऐक नामधारका सगुणा श्री गुरु अवतार नारायणा जाणे सर्व आचार खुणा सांगत असे कृपेसी त्रयमूर्तीच्या अवतारास आचार सांगता काय प्रयास ज्ञान देऊनी पतितास वेद म्हणविले कवणे परी ऐसे गुरुमूर्ती दातारू भक्त जन कल्पतरू सांगते झाले आचारू कृपा करोनी विप्रासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृह रक्षणार्थ कारणासी अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्ण मार्जार श्रीखंडादी मणी घृते तीळ कृष्णाजिन छाग वस्त्रे इतुकी असावी पवित्रे दुरिते बाधा करू न शकती शुक्ल पक्ष सारसासी पोसावे घरी परियेसी समस्त पाप विनाशी धेनू असावी आपुले घरी देवपूजेचे विधान सांगेन ऐका एक मन गृह बरवे समार्जन देवगृह असावे हिरण्य रौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन कास्य पात्री कन्यका हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरोनी वाम हस्ती दक्षिण हस्ती सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी अगत्य करणे घडे मनी भस्मे करोनी सारवावे रंगमाळिका घालोनी निर्मळ असावे देवता भुवनी मग बैसोनी शुभासनी देवपूजा करावी जैसी संध्या ब्राह्मणासी देवपूजा करावी तैसी त्रिकाळ करावे अर्चनासी एकचित्ते मनोभावे त्रिकाळी न घडे जयासी प्रातःकाळी करावी हर्षी तेही न साधे परियेसी माध्यान्ह काळी करावे सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वाहोनी भक्तीसी ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर नरक भोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एकचित्ते विप्रकुळी जन्म जयासी पूजा न करिता जेवी हर्षी तोची होय यमग्रासी वैश्वदेव न करी नर देवपूजा करावयासी 6 प्रकार परियेसी उदक नारायण विशेषी पूजिता तृप्ती जगन्नाथा दुसरा प्रकार सांगेन ऐका अग्निदेव पूजा अधिका मानस पूजा अतिविशेखा एक चित्ते परियेसा सूर्य पूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्षे थंडीली जाण प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी ज्ञाता असेल बुद्धिमंत यज्ञ पुरुष पूजा त्वरित स्वर्गा अपवर्गा पूजा देत यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजा विशेषी गुरु पूजा मनोभावेसी प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती गुरुत्रयी मूर्ती म्हणोनी बोलती समस्त श्रुती वचनी सकळाभिष्टे तयापासून पाविजे चारी पुरुषार्थ कली प्रवेश होता नरू न करिता अंतःकरण स्थिरू उत्पत्ती केली शारंग धरू समस्त कली उद्धरावया शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी तीर्थ घेता परियेसी समस्त पापे नासती आज्ञा घेऊन श्री गुरुची पूजा करावी प्रतिमेची वेदोक्त मंत्र करोनी वाची विधीपूर्वक पूजावे स्त्री जनादी शूद्रासी न म्हणावे वेद मंत्रेसी आगमोक्त मार्गेसी गुरु निरोपे करावे श्री गुरुचे निरोपाने पूजिजे काष्ठे पाषाणे तेची होती देव जाणे होती प्रसन्न परियेसा शुची आसनी बैसोनी करावे प्राणायाम तिन्ही येभ्यो माता म्हणून चेतन करावा परमात्मा
प्रणव मंत्रोनी द्वादशी उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी संकल्प करोनी अंगन्यासी कलश पूजा करावी देवाच्या दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी पूजा करोनी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढोनी विनयेसी टाकावे ते नैऋत्य दिशी धौत वस्त्र हात रोनी हर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्वाय कर्मेसी अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्त्र शीर्षेती आवाहनोनी पुरुष एवेदम आसनी एतावानस्य मनोनी पाद्य द्यावे अवधारा मंत्र मनोनी त्रिपादुर्ध्व ऐसा अर्घ्य द्यावे परियेसा तस्माद्विराळ मनायसा देवासी आचमन समर्पावे यत पुरुषेण मंत्रेसी स्नपन करा देवासी दुग्धादी पंचामृतासी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादि रुद्रेसी श्रुती मार्गे करोनी न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करुनी देवासी बैसवावे शुभासनेसी तयंतन यज्ञमिती मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसा तस्माद्यज्ञेती मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी येणेची मंत्रे गंधाक्ष देसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोली जेत क्रय करुनी घेता विकत अधम पुष्पे जाणीजे उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडे ऐक पुष्प त्याजावे देवासी शिळी नव्हे ती द्रव्ये जाणा बिल्वपत्रे तुळसी आणा सहस्त्र पदे कमळे माना सदा ग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नागे सी मल्लिका जाती करवी रेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी दत्तुर अर्क करवी रेसी रक्त पुष्पे वर्जावी गिरी कर्णिका निर्गुंडेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमलपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूशी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन ऐका समस्त ऋषी पूजा करिता विष्णूसी त्यजावी याची कारणे अर्कपुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी दत्तुर पुष्पे प्रज्ञानाशी कोवी दारे दरिद्रता श्रीकर्णिका पुष्पे वाहता कुळक्षय होय त्वरिता कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा कंद पुष्पे होय दे दुःख शाल्मली पुष्पे रोग ऐक त्याची कारणे करून विवेक पुष्पे वहावी विष्णूसी वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्थ केतकी शंका शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी काष्ठ पिंपळ करंज देखा बकुळ दाडिंब केतका घातकी निंबादी पंचका माधवी पुष्पे वर्जावी च्यूत कुंद युथिका जाती रक्त पुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चने दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी नित्य पूजा करा दुर्वेसी दुर्वा वर्ज शक्ती देवी ते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्थ लाधाल तुम्ही अवधारा यत पुरुषेती मंत्रेसी सुगंध धूपादी परिमळेसी ब्राह्मणोस्तेती मंत्रेसी एकार्तिक्य करावे आर्तिक्य करावे चंद्रमा मनसो इति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी
नाभ्या आसीदिति ऐसा सुवर्ण पुष्पे निरांजन समाप्ते सप्तास्येति मंत्रे करून पुष्पांजली घेऊन देवा यज्ञेति मंत्रे अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावी देवासी अतिसम्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वजन सव्य देव प्रदक्षिणा करून नमन करावे आपुला गुरु माता पिता सम्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जावनी वंदावे सभा असेल द्विजांची नमस्कार करा तुम्ही एकची देवार्चनी तैसेची नमस्कार पावे समजता माता पिता श्री गुरुसी नमस्काराची रीती ऐसी उभय हस्ते कर्णस्पर्शी एक भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनिका वामहस्ती वाम पादुका धरुनी नमन करावे गुरुस्थानाची नावे सांगेन ऐका भावे विचारो निया बरवे नमस्कारावे येणे विधी माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केलिया पुरोहिता सापत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल ज्याची माता वय अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयासी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन ऐका तुम्हासी उणे असेल वय ज्यासी नमू नये विद्वज्जनी अग्नि समिधा पुष्पे कुशा धरिला असेल अक्षतांकुशा स्वहस्ती परहस्ती असता दोषा अशस्त्र वध होई जे नमस्कारिता जप अथवा होम करिता दूर देखिला द्विज येता स्नान करिता जळी असता नमन करिता दोष घडे एखादा विप्र असे धावत नेणता अथवा धन गर्वित क्रोधवंत किंवा मंगल स्नान करीत नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियेसी सूत किया मूर्ख जनासी करू नये नमस्कार गीत वाद्यादी नृत्येसी संतुष्टावे देवासी गीत वाद्यादी नृत्येसी संतुष्टावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा करावी देवासी हस्त ठेवून पीठेसी उत्तर पूजा करावी हर्षी मग करावे उद्वार्चन ऐसे परी देव पूजा करावी भक्तीने ऐका द्विजा संस्कृत अन्न व्हावया काजा वैश्वदेव करावा अग्नि अलंकार करूनी अन्न अग्निकुंडी दाखवूनी घृत संमिश्रित करूनी पंचभाग करावे एक भागाच्या 10 आहुती दुसरा बळी हरणी योजिती अग्रदान तिसरा करीती चौथ्या मागे पितृयज्ञ मनुष्य यज्ञ 5 व्यासी वैश्वदेव करावा मंत्रेसी अन्न नाही ज्या दिवशी तंदुलांनी करावा वैश्वदेव समयासी अतिथी आलिया घरासी चोर चांडाळ होय हर्षी पूजा करावी मनोभावे यम सांगे दूतासी वैश्वदेव करिता नरासी जाऊ नको तया पासी विष्णू आज्ञा आम्हासे माता पिता घातकियांसी शुनी श्वपच चांडालासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा न विचारावे गोत्र कुळ अन्न घालावे तात्काळ विन्मुख झाली या पितृकुळ वर्षे 16 न येती घरासी प्रवासी असेल आपण जरी औषधी घृत दधी क्षीरी कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा अन्नाविणे अग्रदान करू नये साधू जन पंचमहायज्ञ करी ब्राह्मण चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपुल्या घरी भिक्षेसी आला नर जरी भिक्षा घालिता पाप दुरी वैश्वदेव फळ असे बळीहरण घालोनी काढी आपण त्याने आचरावे चांद्रायण आपण काढिता दोष जाण आणि का करवी काढवावे बळीहरण न काढिता जेवी जरी 6 प्राणायाम त्वरित करी तेने होय पाप दुरी श्री गुरु म्हणता ती ब्राह्मणासी गृह पूजा करुनी देखा गोग्रास द्यावाभिषेखा नित्य श्राद्ध करणे ऐका करुनी अन्न समर्पावे स्वधाकार पिंडदान करू नये अग्नौकरण ब्रह्मचार्यासी तांबूलदान दक्षिणावर्ज परियेसा वैश्वदेव झाली यावरी उभा राहुनी आपुल्या द्वारी अतिथी मार्ग पहावा निर्धारी आलिया पूजन करावे श्रमोनी आलियात अतिथीसी पूजा करावी भक्तीसी अथवा अस्तमान समयासी आलिया पूजन करावे वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे बोलती वेदशास्त्रू अतिथी जाण सर्व गुरु वैश्वदेव समयासी वैश्वदेव समयी अतिथीसी पूजा करीती परियेसी
ती पावे देवांसी तुष्टे ब्रह्मा इंद्र वन्ही वायुगण अर्यमादी देव तृप्ती पावे सदाशिव पूजा करावी एक भाव सर्व देवता संतुष्टती अतिथी पाद प्रक्षाळी ती पितर सकळ तृप्त होती अन्नदाने ब्रह्मा तृप्ती विष्णू महेश्वरा अवधारा यतीश्वरा आदी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ग्रास मात्र दिधला एक मेरू समान पुण्य अधिक बरवे द्यावे त्यासी उदक समुद्रा समान दान असे अतिथी आली या घरासी जेवी आपण त्यजुनी त्यासी श्वान योनी पावे हर्षी गर्धभ योनी पुढे उपजे ऐसे अतिथी पूजोन मग करावे भोजन आपण सर्वथा न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे सायं प्रात गृहस्थासी भोजन करणे संतोषी प्रक्षालन करुणी पादांसी ओले पायी असावे ओली असावी 5 स्थाने हस्तपाद उभय जाणे मुख ओले पंचम स्थाने शतायुषी पुरुष होय पूर्वाभिमुख बैसोनी भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडोन बैसावे ऐका एकचित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियास मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियेसा शूद्रे अर्धचंद्रकार मंडल करावे परिकर अवाह नावे सुरवर आदित्य वसु रुद्र ब्रह्मा पितामहा आदी देवता तया मंडळी उपजविता याची कारणे तत्वता मंडला विणे जेऊ नये न करिता मंडळ जेवी जरी अन्न नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस परी अन्न रस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम ऐक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्र पात्र पद्म पात्र पालाश पात्र पुण्यपात्र परियेसा जेविता वर्जावे गृहस्थांनी ताम्रपात्र यतींनी सुवर्ण अथवा रजत ताम्र शुक्ती शंखज पात्र स्फटिक पाषाण यतीसी कर्दळी गर्भपत्रेसी पद्मपत्र जळे स्पर्शी वल्ली पालाश पत्रेसी जेविता चांद्रायण आचरावे वट अश्वत्थ अर्क पटोल कदंब कोविदार्पणे कोमळ भोजन करिता तात्काळ चांद्रायण आचरावे लोहपात्र आपुले करी ताम्र मृण्मय पृष्ठ पर्णावरी कार्पास पत्री वस्त्रावरी जेविता नरका प्रती जाय कास्यपात्री जेविल्यासी यश बळ प्रज्ञा आयुष्यासी वाढे नित्य अधिकेसी गृहस्थांनी नित्य कास्य पात्र असावे पात्र 5 शेर नसावे उणे अधिक थोर उत्तम षट शेर सुवर्ण पात्रा समान देखा कास्य पात्रीचे भोजन तांबुला सहित अभ्यंगन यती ब्रह्मचारी जाण विधवा स्त्रियांनी वर्जावे श्वानाच्या चर्माहुनी निषेध असे एरंड पाणी निषेध अधिक त्याहुनी आणिक जेविल्या भिन्न ताटी फुटके कास्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा जवळी असता पती जरी जेवू नये अवधारी शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने सवे घेऊन बाळासी जेवू नये श्राद्ध दिवशी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती तैल घालून स्वहस्ती आपण अभ्यंग करू नये भोजन काळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका आयुष्य क्षय पुत्रघातका म्हणजे नामतयासी नमस्कारावे वाढिता अन्न अभिधारावे पहिलेची जाण प्राणाहुती घेता क्षण घृत घालावे स्वहस्ताने उदक घेऊन व्याहृती मंत्री प्रोक्षोनी अन्न करा पवित्री परिशिंचावे तेची रीती मन मग नमावे चित्रगुप्ता बळी घालोनी चित्रगुप्ता असी काढवावे सवेची परियेसी वामहस्तक धुवोनी सरसी पात्र दृढ करावे अंगुष्ट तर्जनी मध्यमांगुलीसी धरावे पात्र वामहस्तेसी आपोषण करावे सव्य करेसी आणि का करवी घालावे आपोषण उदक सोडोनी जरी आणिक घेती उदक तरी श्वान मूत्र घेतल्या परी एकचित्ते परियेसा धरिले आपोषण ब्राह्मणासी नमस्कारिता महादोषी आशीर्वाद घेऊ नये तयापाशी उभयतांसी दोष घडे मौने असावे ब्राह्मणे देख बोलू नये शब्दाधिक आपोषण घ्यावे मंत्रोपूर्वक मग घ्याव्या प्राणाहुती आपोषणा वीण भोजन करी पाप विमोचन करा तरी
अष्टोत्तर शतमंत्र गायत्री जपता दोष परिहरे. प्राणाहुतीचे विधान सांगेन ऐकिजे ब्राह्मण. प्राणाग्निहोत्र करिता जाण समस्त पापे जाती देखा. जैसा कार्पास राशीसी अग्नी लागता परियेसी. जळोनी जाय त्वरितेसी तैसी पापे नासती. प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण. अन्न स्पर्शोनी मंत्र म्हणे गीता श्लोक प्रख्यात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापान समायुक्तः पचाम्यन्न चतुर्विधम्. अन्न ब्रह्म रसो विष्णू भोक्ता देव गिरिजा रमणू. ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्नी रश्मी मंत्र जपावा. मग घ्याव्या प्राणाहुती आहे ती पंचमंत्र प्रख्याती. तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे. मध्यम अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणा. हर्षी व्यानाय स्वाहा म्हणायासी. कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठेसी अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा. हर्षी पंचांगुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतल्या अन्न दंता स्पर्शो नये जाण. जिव्हे गिळावे तत्क्षण मग धरावे मौन देखा. मौन धरावयाची स्थाने सांगेन ऐका अतिउत्तमे. स्नाना समयी धरा निर्गुणे न धरिता फळ असेना. होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण. जेविता मौन न धरिता आपण अपमृत्यू घडे तयासी. अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेई तववरी. मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे जयासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी. धरू नये मौनासी श्राद्धान्न जेविता धरावे. पंचप्राणाहुती देता सर्वांसी मौन ग्राह्यता. असे पिता वडील भ्राता मौन धरिल्या अधपात. जेविता प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण. भक्षुनी पूर्वी द्रवान्न कठीणांश परियेसा. भोजनांती समयासी जेऊ नये द्रवांनासी. बळ जाय परियेसी शीघ्र भोजन करावे. धेनुसी उदक प्यावयासी जितुका वेळ होय त्यासी. भोजन करावे परियेसी शीघ्र भोजन मुख्य जाणा. भोजन करावयाची स्थिती सांगेन ऐका ग्रास मिती. संन्यासी मुनी यती अष्टग्रास घ्यावे जाण. षोडश ग्रास अरण्यवासी द्वात्रिंशत गृहस्थासी. मिती नाही ब्रह्मचार्यासी एकचित्ते परियेसा. जितुका मावेला आपुल्या मुखी तितुका ग्रास घ्यावा विषेखी. अधिक घेता ग्रास मुखी उच्चिष्ठ बक्षिले फळ देखा. अर्धा ग्रास भक्षुनी उरले ठेविती आपुल्या भाणी. चांद्रायण आचरावे त्यांनी उच्चिष्ट भोजन तया नाव. न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांसी. व्रतबंधा विणे पुत्रासी कन्या कुमारांसी दोष नाही. सांडू नये अन्न देखा घृत पायस विशेष ऐका. सांडावे थोडे ग्रास एका जेऊ नये सर्व अन्न. भोजन संपे पर्यंत पात्री धरावा वामहस्त. जरी सोडील अजाणत अन्न वर्जोनी उठावे. या कारणे द्विजना सोडू नये पात्र जाणा. अथवा न धरावे पूर्वीच जाणा दोष नाही परियेसा. वस्त्र गुंडाळोनी डोईसी अथवा सम्मुख दक्षिणेसी. वाम पादावरी हस्तेसी जेविता अन्न राक्षस नेती. वामहस्त भूमीवरी ठेवूनी नर भोजन करी. रोग होय शरीरी अंगुली सोडोनी जेवू नये. अंगुली सोडोनी जेवी जरी दोष गोमांस भक्षिल्या परी. दोष असती नाना परी स्थाने असती भोजनासी. अश्वगजारूढ होऊनी अथवा बैसोनी स्मशानी. देवालयी शयन स्थानी जेवू नये परियेसा. निषिद्ध जेवण कर पात्रेसी. ओले नेसोनी आर्द्र केशी. बहिर्हस्त बही केशी जेविता दोष परियेसी. यज्ञोपवीताच्या उपवीतीसी भोजन करावे परियेसी. जेविता आपुल्या सम्मुखेसी पादरक्षा असू नये. ग्रास उदक कंद मूळ इक्षु दंडा आदी केवळ भक्षोनी पात्री ठेविता. सकळ उच्चिष्ट होय अवधारा. भोजन करी स्नाना विणे न करिता होम. जेवी कवणे अन्न नव्हे कृमी जाणे म्हणे पराशर ऋषी.
पर्णपृष्ठावरी रात्रीसी दीपे वीण जेविल्यासी महादोष असे तयासी कृमी भक्षिल्या समान होय. दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्मरोनी सविता पुनरपि आणोनी लाविता मग भोजन करावे. पात्री असेल जितुके अन्न तितुकेची जेवावे परिपूर्ण आणिक घेता दोष जाण श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये. व्योम आकाश अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियेसी जेविता होय अत्यंत दोषी. ठेविले न जेविता स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा. शून्य देव देवालयी देवस्थान आपुले गृही जल समीप संध्या समयी जेवू नये परियेसा. पात्रे ठेवून दगडावरी जेवू नये अवधारी अवलोकू नये मुखावरी स्त्री जनाचे परियेसी. न करावे सहभोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण कुल स्त्रियेसी करिता भोजन निर्दोष असे परियेसा. प्राशन शेष उदकासी घेऊ नये उच्चिष्ठासी अगत्य घडे संधीसी किंचित सांडूनी घेईजे. वस्त्रोदक घेतल्यासी अपार दोष घडती तयासी जन्म पावे श्वान योनीसी पडे मागुती नरकात. शब्द होय उदक घेता अथवा क्षीरघृत सेविता आपोष नोदक प्राशिता सुरापान समान असे. महाजळी रिघोनी उदक घेती मुखातुनी अथवा जे घेती उभ्यानी सुरापान समान जाणा. द्वय हस्तांजुळी करूनी घेऊ नये उदक ज्ञानी घ्यावे एक हस्ते करूनी वाम हस्त लावू नये. सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले हातुरणी प्राशन करू नये पाणी महादोष परियेसा. वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणिक यातीसी रजस्वला स्त्रियांसी चांडाळ श्वान पाहू नये. दृष्टी पडे इतुकियासी ध्वनी ऐकता करणासी त्यजावे अन्न त्वरितेसी जेविता दोष परियेसी. कलह शब्द कांडण दळण ऐकता जेवू नये अन्न अपशब्द स्पृष्ट जाण त्यजावे अन्न परियेसा. नेणते लोक पंक्तीसी घेऊ नये परियेसी अगत्य घडे संधीसी उदके भस्मे करा पृथक. अथवा स्तंभ असेल मध्य द्वारमार्ग असेल शुद्ध उदके वेष्टिता आपुले परिग दोष नाही परियेसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण जेविता दोष अपार जाण स्त्री जन वाढीती कासे वीण उच्चिष्ठ समान परियेसा. ऐसा विचार करूनी मनी करावे भोजन द्विज जनी विकिरीद विलोहित म्हणोनी अभिमंत्रावे शेष अन्न. विकिरीदे इति मंत्रासी म्हणावा अघोर ऋषी रुद्र देवता परियेसी. अन्नाभिमंत्रणे विनियोग ऐसा मंत्र जपोन हाती घ्यावे शेषान्न यमाच्या नावे बळी घालोन उत्तरा पोषण मग घ्यावे. उच्चिष्ट सर्व पात्रीचे घेऊन हाती म्हणावाचे रौरव मंत्र असे त्याचे पात्राजवळी ठेवावे. उठोनी जावे प्रक्षालनासी गंडूष करोनी मग हस्तस्पर्शी न करिता गंडूष प्रक्षाळी हस्ती आत्मघातकी तोची जाणा. मुख प्रक्षाळिता परियेसी मध्यमांगुली दात घासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरकी परियेसी. बरवे हस्त प्रक्षालन करावे दंत शोधन हातीचे पवित्रक सोडून टाकावे नैऋत्य दिशे. अंगुष्ठ मात्र पुरुषा म्हणावा मंत्र परियेसा. हस्त घासोनी चक्षुषा उदक लावावे अवधारा. ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षुरोग होय त्वरित. या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता. द्विराचमन करोनी आयंगौ मंत्र म्हणोनी द्रुपदा दिवेन मुमुचा म्हणोनी पाद प्रक्षालन करावे. ऐसा तुम्ही मंत्र जपता भोजन ठाई जाऊनी बैसता द्विराचमन करूनी निगुता नासिका स्पर्श मग करावा. स्मरावे मग अगस्त्यासी कुंभकर्ण वडवाग्नीसी वृकोदर शनेश्चरासी इल्वल वातापी जीर्य म्हणावे. हस्त दाखवावे अग्नीसी आणिक सांगेन परियेसी. बंधुवर्ग असती जयासी पुसू नये वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसी
आणि स्मरावे कुळदेवतेसी येणे परी विधीसी भोजन करावे द्विजोत्तमे विप्र विनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्ये कैसी निरोपावी दातारा विप्रवचन ऐकोनी निरोपिती श्री गुरु संतोषुनी ऐक ब्राह्मणा म्हणोनी अतिप्रेमे निरोपिती म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा आचारू निरोपिला गुरुनाथे समगुरु म्हणोनी विनवी संतोषे वैश्वदेवा विणे अन्न अथवा गणान्न परिपूर्ण घातले असेल बहुलवण बहुमिश्रितान्न घेऊ नये लसूण गाजर कंदमुळा वृत्तांक श्वेत जो असे भोपळा छत्राकार शाखा सकळा वर्जाव्या तुम्ही परियेसा धेनू अजा महिषी क्षीर प्रसूतीचे वर्जावे दश रात्र नूतनोदक पर्जन्यपूर त्रिरात्रीचे वर्जावे कुष्मांड डोरली पडवळेसी मुळा बेल आवळेसी न बक्षावे प्रतिपदेसी बक्षिता पाप परियेसा स्वर्गापवर्ग चाड जयासी अष्टमी वर्जावी औदुंबरासी अमळक फळ रात्रीसी वर्जावे भानुवासर सप्तमी बेलफळ वर्ज शुक्रवारी शमी फळ मंदवारी भक्षिता लक्ष्मी जाय दुरी वर्जावे ते दिवसी परियेसा धात्री फळ रात्रीसी भक्षिता हानी प्रज्ञेसी नाश करी वीर्यासी धात्री फळ वर्जावे नखे केश पिडिलिया अन्ना स्पर्श केलिया मार्जार जाणा वायस घारी कुक्कुट जाणा स्पर्श केलिया अन्न त्यजावे धेनु मूषक मुख स्पर्शे अथवा स्पर्शे अधक केशे त्यजावे अन्न भरवसे असेल उच्चिष्ट अन्न अन्नाजवळी एक हाती वाढले अन्न शिळे असेल शीत जाण वर्जावे तुम्ही ब्राह्मण निषिद्ध बोलिले आचार्य घृत तैल मिश्रित शिळे अन्न अपवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा विप्र विकिती गोरस घृत शिर परियेस घेता घडती महादोष साक्षात वन्नी पक्व जेऊ नये माशांनाचे वटक देखा शिळे न होती कधी ऐका जैसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे परियेसा कंदमुळादी सुरान्न जवाचे असेल परमान्न गुडयुक्त असेल अन्न शिळे नव्हे परियेसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसी विटाळ होता महादोषी शुची स्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमूर्क चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणी तीळ मिश्रित भक्ष्यासी जेवू नये रात्रीसी जेविता होय महादोषी श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते क्रमुक एक सुखारोग्य द्वय देतात निश्चळ आरोग्य त्रिणी द्यावी महाभाग्य चतुर्थे दुःख होय जाणा पाच क्रमुक देता जरी आयुष्य प्रज्ञा वाढे भारी देऊ नये सहा सुपारी मरण सांगे परियेसा पर्ण अग्र मूल न काढी जरी व्याधी संभवे अवधारी अग्र भक्षिता पापभारी चूर्ण अपर्णे आयुष्य क्षीण पर्ण सृष्टी बुद्धिनाश द्विपर्ण खाता महादोष ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाणा पर्णे वीण क्रमुक मुखी घालिता आपण होय असुखी सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी यतीश्वरादी ब्रह्मचारी रजस्वला स्त्री विधवा जरी तांबूल भक्षिता मासपरी रस त्याचा सुरापान सम तांबूल भक्षिल्यानंतर सायन संध्या करावी विप्रे सूर्य अर्ध मंडळ उत्तरे अर्घे द्यावी परियेसा बैसोनी द्यावी अर्घे तिन्ही चारी द्यावी काळक्रमुनी गायत्री मंत्र जपुनी इमं मे वरुण म्हणावा गोत्र प्रवर उच्चारोन मग करावे औपासन करावे निशी भोजन क्षीर मिश्रित मुख्य असे रात्री करिता परिसिंचना ऋतंत्वा सत्यम मंत्र म्हणा येणे विधी करा भोजना पूर्वी जैसे बोलिले असे भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनावर येणे विधी आचरावे शयन करावयाचे विधान सांगेन ऐका विद्वजन पराशर सांगे वचन तेची विधान सांगत असे
खटवा असावी निर्मळ जाण वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियेसा निषिद्ध जांभूळ काष्ठाची वर्जावी प्रेत गज दंताची भिन्न काष्ठ त्यजावी साची बरवी असावी खटवा देखा सुमुहूर्ते विणावी खटवा देखा धनिष्ठा भरणी मृग शीर्षी दूषका वार सांगेन विशेखा शुभाशुभ फळ असे आदित्यवारी लाभ देखा चंद्रवारी महामुखा भौमवारी पाविजे दुःखा बुधवारी सांगे महापीडा गुरुवारी विणल्यासी 6 पुत्र होती तयासी शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी स्वगृही शयन पूर्व शिरेसी श्वशुरालयी दक्षिणेसी प्रवास काळी पश्चिमेसी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वर्जले फळ सांगितली दिशा विप्रे आचरावा ऐसा ऋषी मार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवून उशी मंगळ द्रव्य घालावे बहुवशी रात्री सुक्त म्हणावे हर्षी विष्णू स्मरण करावे मग स्मरावा अगत्य ऋषी माधव मुकुंद परियेसी आस्तिक कपिल महाऋषी सर्प स्तुती करावी निषिद्ध स्थाने निजावयासी सांगेन सर्व परियेसी जीर्ण देवालयी स्मशानासी एक वृक्षातळी वर्जावे चारी बिंदी चोहाटेसी ईश्वर स्थान परियेसी माता पिता निजले स्थळासी निजू नये परियेसा वर्जावे वारुळा जवळी आणि तळ्याचे पाळी नदी तीरी नसता जवळी घोर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खाली निजतील तरी खटवा वर्जावी त्यापुढे नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिरळ वेष्टून आकाशा खाली वर्जावे शयन दीप असता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियेसी असू नये स्त्रिये पासी रजस्वला चतुर्थ दिनी असावे जानवे उपवीतीसी दृष्टी न पडावी योनीसी आयुष्य क्षीण परियेसी दीप वर्जावा या कारणे निळ वस्त्र नेसले स्त्रियेसी करिता संग परियेसी पुत्र उपदे चांडाळेसी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेसी न करावा संग परियेसी संग करता महादोषी आणिक प्रकार एक असे 10 वर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रांसी ऐका तुम्ही सर्व ऋषी पराशर सांगत असे ऋतुकाळ असता स्त्रियेसी गावासी जाता परियेसी भ्रूण हत्या होय दोषी प्रख्यात असे परियेसा वृद्ध अथवा वांझेसी मरत असती पुत्र जिसी बहुकन्या होती जियेसी चुकता ऋतुकाळ दोष नाही ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिवशी पुत्र परियेसा विषम दिवसी कन्या जाण सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खूण चंद्रबळ असावे मूळ मघा रेवती दिवशी संग न करावा परियेसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी सत्व रज तमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकोनी समस्त ऋषीश्वर येणे परी आचरती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ऐसा आचार परियेसी जे आचरती विधीसी दैन्य कैसे तया घरी ते वंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्र पौत्री नांदती होय आपण शतायुषी न घडती दोष काही त्यासी न तो न भी कळी काळासी ब्रह्मज्ञानी होय जाणा काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैसा ऐका ऐसा आचार आहे निका नित्य रहाटावे येणे परी ऐसे ऐकोनिया वचना विप्र लागे श्री गुरुचरणा झाला उपदेशी उद्धारणा कृपा सागर गुरुमूर्ती भक्त जन तारावयासी अवतारलासी ऋषिकेशी परिहरिले अंधकारासी ज्ञान ज्योती प्रकाशली ऐसे विनवोनी ब्राह्मण पुनरपी धरिले श्री गुरुचरण श्री गुरुमूर्ती संतोषून प्रसन्न झाले तये वेळी म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितला तुझ हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करूनी सुखी असे जे जे इच्छीसी कामना होईल निवृत्ती
सत्य जाणा कन्या पुत्र नांदती सगुण संदेह न धरावा मानसी ऐसा वर लाधोनी विप्र गेला संतोषोनी होता तैसा आचरोनी सकळाभिष्टे लाधला सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी ऐकता ज्ञान समजतासी मूढ होय ब्रह्मज्ञानी अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योती प्रकाश कथा सुरसी जे जे इच्छिले मानसी पाविजे त्वरित अवधारा म्हणे सरस्वती गंगाधरू श्री गुरुचरित्र असे सूर तरु ऐकता होय संतोष फारू सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र अमृत नामधारका शिष्य सांगत आचार जो का समस्त निरोपिला श्री गुरुनाथे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे अनेक कर्म निरूपणम नाम सप्तत्रिंशो अध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु ओम श्री गुरवे नमः श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी जी कृपेसी म्हणोनी चरणी लागला ओम गुरुदत्त नमो नमः श्री गुरुदत्त नमो नमः जय जय दत्त नमो नमः सद्गुरुदत्त नमो नमः ओम गुरुदत्त नमो नमः श्री गुरुदत्त नमो नमः जय जय दत्त नमो नमः सद्गुरुदत्त नमो नमः ओम गुरुदत्त नमो नमः श्री गुरुदत्त नमो नमः जय जय दत्त नमो नमः सद्गुरुदत्त नमो नमः दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लवाडीची संगमा तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त भाग्यासी कैसी न कळे ही मात पराही परतली येथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम षडगुण पारावारम दुर्जन संहारम भक्त प्रिय दातारम कल्पित परिवारम मुनिजन मानसहारम निगमोगम सारम जय देव वंदे गुरुचरितम कृपया मानसतरितम मामुद्धार त्वरितम श्रीपाद श्री वल्लभ यतिवर कृतकृत्यम नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यम पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम त्वद्गति लीला सारम श्रुति सकळाधारम कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम कल्प ध्रुव फलभारम कल्पित दातारम पठनामृत रसधारम भव भय परिहारम अगाध श्री गुरुचरणम भू इच्छा तरणम ज्ञानामृत रस भरणम जड जीवोद्धरणम भक्त्या कृतमपि स्मरणम तापत्रय हरणम निगमारहित महिमा मोक्ष श्री वर्णम श्री गुरु करुणा कृत्यम सिद्धेश्वर गीतम शारदा गंगाधर सुतमतितम नवनीतम भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तम त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम जय देव वंदे गुरुचरितम कृपया मानसतरितम मामुद्धार त्वरितम ओम श्री गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा विसर्ग बिंदु मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणिनमा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्री नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम श्री गुरवे नमः।